परिवर्तन महाशक्तीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे। ग्वाही परिवर्तनाची नावाने जाहीरनामा प्रकाशित केला जातोय। संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वामध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार असून पत्रकार परिषदेमधून जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, परिवर्तन महाशक्तीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला जाणार आहे। ग्वाही परिवर्तनाची नावाने जाहीरनामा प्रकाशित केला जाईल। संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वामध्ये जाहीरनामा प्रकाशित केला जाईल, तर पत्रकार परिषदेमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। तर पत्रकार परिषदेचं नियोजन करण्यात आलंय आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून परिवर्तन महाशक्ती आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध करणार आहे। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। अमोल, परिवर्तन महाशक्तीची आज पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। नक्कीच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आज परिवर्तन महाशक्तीचा जाहीरनामा आहे तो खरं तर सादर केला जाणार आहे। ग्वाही परिवर्तनाची या मथळ्याखाली खरं तर हा जाहीरनामा प्रकाशित केला जाईल आणि मतदारांना नेमकं काय काय घोषणा यामध्ये दिल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये परिवर्तन महाशक्ती आघाडी ही पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाते आणि त्यामुळे नागरिकांसाठी काय काय घोषणा यामध्ये केल्या जातील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा आहे तो सुद्धा प्रकाशित केला जाईल। पण इतर जे घटक पक्ष या परिवर्तन महाशक्तीमध्ये आहेत त्यातले कोणकोणते नेते उपस्थित राहतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण आज पुण्यामध्ये हा जाहीरनामा आहे तो सुद्धा प्रकाशित केला जाणार आहे आणि या दरम्यान पत्रकार परिषद सुद्धा केली जाईल। सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना परिवर्तन महाशक्तीकडून जवळपास राज्यभरामध्ये 288 पैकी 121 उमेदवार आहेत ते उभे करण्यात आलेले आहेत आणि स्वतः छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून 41 अमोल, महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।